नमस्कार लाडक्या ताईंनो, आपण पाहतात तुमची बातमी अक्षय आणि आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचा 19 हप्त्याबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट। जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच लाडकी बहीण योजना आणि सरकारी योजनांसाठी फॉलो करा तुमची बातमी अक्षय या YouTube चॅनलला। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। 19 हप्ता नेमका कधी मिळणार? 19 हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता। सध्या अनेक लाभार्थी महिला विचारत आहेत की 19 हप्ता नेमका कधी मिळणार, वितरण नेमकं कधी सुरू होणार, कोणत्या तारखेला हप्ता नेमका मिळणार। फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। या आठवड्यात वितरणाबाबत मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे। विशेषतः 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान गुड न्यूज मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस सांगितले जात आहेत। आता आपण जाणून घेऊया निधीबाबत सर्वात महत्त्वाची माहिती। 9,899 कोटी रुपयांचा GR मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे। मात्र मंजूर निधी कमी असल्यामुळे यावेळी सर्व महिलांचा हप्ता मिळेलच असा नाही। सरकारकडे अतिरिक्त निधी मंजूर करून जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना लाभ द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। लाडक्या बहिणींनो, आता आपण पाहूया सर्वात महत्त्वाची अट, ते म्हणजे 18वा हप्ता मिळाला आहे का। जर तुम्हाला 18वा हप्ता मिळाला असेल तर 19वा हप्ता मिळण्याची खालील अट पूर्ण असणे आवश्यक आहे। सर्वात पहिले म्हणजे तुमची डीबीटी सिस्टीम ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे। आता डीबीटी म्हणजे काय? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमचे ऍक्टिव्ह असणे खूप गरजेचे आहे। यालाच आपण बँक सीडिंग असेही म्हणतात। जर तुमची डीबीटी इनॅक्टिव्ह असेल किंवा डिएक्टिव्ह असेल तर हप्ता मिळणार नाही। आता आपण पाहूया डीबीटी कसे चेक करावे। आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्टेटस तपासा किंवा तुमच्या संबंधित बँकेत जाऊन डीबीटी आणि EKYC स्टेटस तपासा। जर 18वा हप्ता मिळाला असेल आणि डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर 100% 19वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींनो, आता आपण पाहूया 17वा आणि 18वा हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी। ज्या महिलांना 17वा आणि 18वा हप्ता मिळालेला नाही त्यांनी EKYC कधी केली ती तपासणे आवश्यक आहे। सध्या लाभार्थी यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पुढील 1 ते 2 दिवसात लिस्ट पूर्ण होऊन डीबीटी आदेश जारी होऊ शकतात। त्यानंतर वितरण प्रक्रिया वेगाने सुरू होईल। आता आपण पाहूया ज्या महिलांना पैसे आले नाहीत किंवा ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत ते फॉर्म रिजेक्ट होण्यामागची सर्वात महत्त्वाची कारणे। सध्या मोठ्या प्रमाणात फॉर्म रिजेक्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। आकडा 86 लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। आकडा वाढण्यामागची सर्वात महत्त्वाची कारणे म्हणजे रिजेक्ट होण्याचे मुख्य 2 कारणे आहेत। सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास हप्ता मिळणार नाही। घरात कोणी सरकारी नोकरदार आहे किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असल्यास हप्ता मिळणार नाही। जर यापैकी कोणतीही अट लागू असेल तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। आता लाडक्या बहिणींनो, तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का? तुमचे फॉर्म डिटेल्स कुठे तपासायचे? वेबसाईटवर जाऊन अर्ज केला असल्यास थेट वेबसाईटवर लॉग इन करून तपासा। नारी शक्ती ॲपवरून किंवा ऑफलाईन फॉर्म भरला असल्यास जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे संपर्क साधा किंवा तालुका किंवा जिल्हा महिला बाल विकास विभाग कार्यालयात चौकशी करा। आता आपण जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा। 19वा हप्ता सर्वांना मिळेलच असं नाही। निधी मर्यादित असल्यामुळे पात्रता स्टेटस आणि फॉर्म डिटेल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत। 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान सकारात्मक अपडेट मिळण्याची शक्यता आहे। सर्वांनी आपली डीबीटी आणि फॉर्म डिटेल्स तात्काळ तपासावे। लाडक्या बहिणींनो, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तुमचा 18वा हप्ता मिळाला आहे का? डीबीटी ऍक्टिव्ह आहे का? नक्की तपासा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या जिल्ह्याची यादी आली असेल तर मी कमेंटमध्ये नक्की कळवेल। अशाच लाडक्या बहीण योजना आणि सरकारी योजनांसाठी फॉलो करा तुमची बातमी अक्षय या YouTube चॅनलला। त्याचबरोबर शेअर करा तुमच्या लाडक्या बहिणींना।